या मोर्चाला आमच्या विनंतीला मान देऊन वेळेवर उपस्थित झालेले आमचे मित्र भाई दीपक केदार ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच परवानगी आहे, ज्यांना पास नाही त्यांना आज परवानगी नाही. मुलांना युनिट त्यांना बोला. आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जिल्हा तालुका गाव पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनच्या संबंधामध्ये लोकांच्या मध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी सर्व स्तरावरचे मोर्चे आहेत. आज बुलढाण्यामध्ये मोर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की मागासवर्गीयांच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्यात यावं, तो राज्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेमका तोच मुद्दा घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातीच्या ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यासाठी त्यांनी एक सदस्यीय बदर समिती निर्माण केली आणि या समितीच्या माध्यमातून जनतेचं म्हणणं काय ते ऐकण्याचा प्रयत्न न करता डायरेक्ट त्यांनी शासनाला अहवाल सादर करण्याचा जो प्रयत्न केला तो मला वाटतं कुठंतरी चुकतोय असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी 1930-31 साली गोलमेज परिषदेमध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या ज्या अस्पृश्य समाज आहे या समाजाला इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती आणि रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली. जर त्यांना वाटलं असतं किंवा एका जातीपुरतं आपल्याला करायचं आहे तर त्याच वेळेस ते करून मोकळे झाले असते. परंतु त्यांना एक संघ असा अनुसूचित जातीच्या सगळ्या समाजाला घेऊन त्यांचा विकास करायचा होता, त्यांची प्रगती करायची होती आणि म्हणून त्यांनी एक संघ पद्धतीनं हे अनुसूचित जातीचं आरक्षण राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद केली. आता त्या तरतुदीला तिलांजली देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं सुरू केलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ज्या 59 जाती आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 58 जाती एकजूट आहे. एक समाज जो असा आहे आणि त्याच्यातलेही काही लोक, मी सगळा समाज म्हणत नाही, सगळ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळ्या समाजाचा विकास झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आम्ही कुठल्या एका जातीच्या विरुद्ध आंदोलन करत नाही, परंतु सरकारची ही जी कूटनीती आहे तिचा निषेध करण्यासाठी हे सगळं सुरू झालेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की एक जात, मोठा समुदाय जर आपल्यापासून दूर चाललेला आहे तर मग दुसरा एक मोठा समूह आपल्या बाजूने कसा येईल याचा तर्क त्यांनी लावलेला आहे आणि म्हणून त्यांनी हे अबकडचं धोरण स्वीकारलेलं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर लोकांच्या समोर तुम्ही मांडा, हरकती मागवा, सूचना मागवा, त्याच्यावर जनतेचं म्हणणं काय ते बघा आणि जनतेचं म्हणणं आल्यानंतर त्या संबंधामध्ये शासनानं निर्णय करावा. परंतु दुर्दैवानं आज 2011ची जी जनगणना आहे त्या जनगणनेनुसार आता ते अबकडचं सगळं सुरू झालेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की आता सध्या 2026 चालू आहे आणि आता जनगणनेचं काम सुरू झालंय SIRच्या माध्यमातून. तर ती पहिल्यांदा जनगणना होऊ द्या, जातीनिहाय लोकांची संख्या किती आहे ते पहिल्यांदा दिसू द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचा संपूर्ण अभ्यास करून या सर्व जातीमध्ये एकजूट कशी राखता येईल
सगळ्या जातींना त्याचा फायदा कसा देता येईल यासाठी प्रयत्न करा. शासनाला मी विचारू इच्छितो की 2007 मध्ये 2004 ते 9 मध्ये मी महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत असताना मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लहुजी साळवे अभ्यास आयोग हा सरकारनं त्या काळामध्ये निर्माण केलेला होता आणि त्याच्या शिफारशी लागू कराव्यात असं मातंग समाजाचं म्हणणं होतं. दुर्दैवानं त्या ज्या शिफारशी आहेत त्या कुठल्याही मंत्र्यांनी त्या काळातल्या त्यांनी सरकारच्या समोर आणल्या नाहीत. जरा खाली घ्या ना. चला, उपवर्गीकरण विरोधी हा मोर्चा आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि त्यामुळं या मोर्चाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो. आम्ही परभणीत मध्ये काढलाय, लातूर मध्ये काढलेला आहे, जालन्यामध्ये काढलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये हे मोर्चा आम्ही काढत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाच्या संदर्भामध्ये सरकार आपल्यासोबत काही चर्चा करण्यास तयार आहे की मोर्चा निघून आले? नाही, सरकारचं धोरण म्हणजे हट्टीपणाचं दिसत आहे. कारण सरकार ज्या पद्धतीनं या इथे 29 SC हे MLA त्यांना सुद्धा ते भेटायला म्हणजे त्याच्यातले 27 जण निवेदन दिले आम्हाला तुमच्याशी याबाबत बोलायचंय, अजूनही त्यांना ती भेट देत नाहीत आणि त्यांना काही करून उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि खास करून मुख्यमंत्री ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये की सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे अशा पद्धतीने भाष्य करतात. कारण सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आम्ही सुद्धा वाचलेलं आहे की हे सर्व ऐच्छिक ठेवलेलं आहे राज्यांना, तरी जबरदस्तीने इथे उपवर्गीकरणाचा घाट हे सरकार घालत आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे. जातीजातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार आधी OBC वर्सेस मराठा, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर आणि आता SC मध्ये मातंग वर्सेस इतर 58 जाती असा हे म्हणजे भांडण लावण्याचा घाट घालत आहेत. मोर्चाची इतकी गेल्यानंतर आता तुमची भूमिका काय पुढे राहणार भविष्यामध्ये? आमचे मोर्चे डिसेंबर पर्यंत असेच जिल्हावार आणि तालुकावार निघणार आहेत आणि त्यानंतर डिसेंबरला विधानसभेवरती घेराव घालण्याचं आमचं ठरलेलं आहे.